साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। महापालिका उद्यान विभागातील कायम कामगार प्रभुराज धुळप्पा कलशेट्टी हे झाडाच्या फांद्या कापत असताना तोल गेल्याने झाडावरून जमिनीवरील फरशीवर पडून मृत्युमुखी पडले। ते महापालिका उद्यान विभागात माळी या पदावर कार्यरत होते। ते मूकबधिर होते। तुळजापूर वेस येथील हुतात्मा स्तंभ येथील उद्यानाच्या देखभालीस ते कार्यरत होते। काल सकाळी हुतात्मा स्तंभ येथे झाडांच्या फांद्या अस्ताव्यस्त वाढल्याने ते कापायला झाडावर चढले। फांद्या कापत असताना तोल जाऊन हुतात्मा स्तंभ येथील जमिनीवरील फरशीवर पडले। डोक्यास मार लागून रक्तस्राव सुरू झाला। नागरिकांनी त्यांना ताबडतोब मार्कंडेय रुग्णालय येथे दाखल केले। त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक होती। त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने अखेर सायंकाळी 6च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली। ते 52 वर्षांचे होते। भवानीपेठ येथे ते राहत होते। त्यांनी यापूर्वी प्राणी संग्रहालय, रूपा भवानी उद्यान येथेही सेवा बजावली आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले असा परिवार आहे। घरातील कर्ता पुरुष गेल्याने कलशेट्टी कुटुंबच उघड्यावर आलं आहे। कलशेट्टी कुटुंब आणि त्यांचे नातलग धाय मोकलून आक्रोश करत होते। कर्तव्य बजावत असताना मरण पावल्याने त्यांना तातडीची मदत व अनुकंपा तत्वावर त्यांच्या मुलांना महापालिका सेवेत घेण्याची मागणी तिथे उपस्थित नागरिक करत होते। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले। पुढील कार्यवाही करण्याची हमी दिली। त्यांच्या समवेत माजी नगरसेवक शिवानंद पाटील, बाळासाहेब आळसंदे उपस्थित होते।